Welcome to session 6 of matrix, different types of matrices, different types of definitions. In last session we come up to singular and non-singular matrix. If determinant of a square matrix is 0, then we call it as a singular, and if it is non-zero, we call it as a non-singular. Okay, now turn towards next concept then. सिमेट्रिक स्क्यू सिमेट्रिक. आता हा बघा नेक्स्ट कन्सेप्ट, ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. इफ वी इंटरचेंज, सी डेफिनेशन, इफ वी इंटरचेंज ऑल rows into columns, all rows into columns correspondingly क्रमाने. first row first column, second row second column. If we interchange all rows into columns or vice versa, म्हणजे कॉलमचं रूपांतर रो मध्ये करा, we get a new matrix, नवीन मॅट्रिक्स मिळेल. त्याला म्हणतो आपण मॅट्रिक्स कॉल्ड ट्रान्सपोज ऑफ गिव्हन मॅट्रिक्स. कॉल्ड ट्रान्सपोज ऑफ गिव्हन मॅट्रिक्स. संपली डेफिनेशन. काय केलं? इफ we interchange all rows into columns correspondingly, we get a new matrix called transpose of a given matrix. If A is given matrix, हा जर दिलेला मॅट्रिक्स असेल, then its transpose is denoted by, transpose is denoted by a raised to t, in old books a dash. A transpose, a च्या डोक्यावर कॅपिटल टी लिहायचा, a transpose. एक्झाम्पल बघूया. if a, here it is not 1 2 3 4 0 -1, स्क्वेअरच पाहिजे याचं रेस्ट्रिक्शन नाही. सगळ्यात आनंदाची गोष्ट, स्क्वेअरच पाहिजे. स्क्वेअर संपला आता. ओके, स्क्वेअर मॅट्रिक्सचे पूर्वी संपला, आता याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. मग ए ट्रान्सपोज, पहिला रो, पहिला 1 2 पहिला रो आहे, त्याचं रूपांतर फर्स्ट कॉलम. 3 4 सेकंड रो कन्वर्ट इंटू सेकंड कॉलम. थर्ड रो convert into third column, and we get a new matrix. Call it as a transpose of a matrix A. One of the example. आलं लक्षात? One more example. आणखी एक एक्झाम्पल बघूया. B 1 -1 0 0 2 3. I want its transpose. B transpose, first row first column. पहिला row 1 -1 0 becomes first column, second row becomes second column, and we get a new matrix called as a transpose of a given matrix B. This is a transpose. This is matrix. C is another matrix. 1 5 5 5 1 5 5 5 1, and check its transpose. 3x3 चा मॅट्रिक्स आहे. याचा ट्रान्सपोज बघा. फर्स्ट रो बिकम्स फर्स्ट कॉलम, सेकंड रो बिकम्स सेकंड कॉलम, and third row becomes third column. काय झालं माहिती आहे? इट इज अगेन सी. इट इज अगेन सी. बघा, ट्रान्सपोज घेतला आपण, बदल झाला का? नाही. आणखी एक एक्झाम्पल घेतोय मी. वन मोर एक्झाम्पल. ए
H G H B F G F C आणि याचाही ट्रान्सपोज घेऊन बघा. D ट्रान्सपोज फर्स्ट रो बिकम्स फर्स्ट कॉलम. H B F सेकंड रो becomes second column and third row becomes third columns and check again AHG HBF GFC same it is again D. such matrices असा मॅट्रिक्सला ज्याचा ट्रान्सपोज तो स्वतःच येतो दॅट इज ह्याच्यामध्ये काय कंडिशन आहे A ट्रान्सपोज इक्वल टू A इटसेल्फ. असं जर असेल तर अशा मॅट्रिक्सला म्हणतो आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स. A ट्रान्सपोज इक्वल टू A देन सच मॅट्रिक्स वी कॉल इट ॲज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. अशा मॅट्रिक्सला म्हणायचं सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स ही कंडिशन आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके. A ट्रान्सपोज equal to itself then such a matrix we call it as a symmetric matrix. बघा ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स कळाला कन्सेप्ट. ओके. टर्न टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट. नाउ इफ A is any matrix, if A इक्वल टू एक कोणताही मॅट्रिक्स घ्या एनी नंबर आपल्याला जे येतील ते 1 2 4 -3 0 2 5 6 7 घेतलं. देन व्हॉट इज इट्स ट्रान्सपोज. देन A ट्रान्सपोज इक्वल टू चेक A ट्रान्सपोज इक्वल टू काय मिळालं फर्स्ट रो बिकम्स फर्स्ट कॉलम. एम आय करेक्ट. सेकंड रो बिकम्स सेकंड कॉलम and third row becomes third column. Up till any problem? Can I correct? Yes. इथपर्यंत काही शंका. ट्रान्सपोज काढता येतो काढला. ओके. एक गंमत बघा. and therefore A प्लस A ट्रान्सपोज जर दोघांची बेरीज केली तर काय मिळेल A 1 2 4 -3 0 2 5 6 7. आता खरं म्हणजे ॲडिशन अजून बघायचं आहे पण मी एक प्रॉपर्टी सांगतो आहे त्याची. काय होतं ते बघा 1 -3 5 2 0 6 4 2 7 आणि ॲड करस्पॉन्डिंग इलेमेंट्स. ॲडिशन कशी केली जाते माहिती आहे करस्पॉन्डिंग एलिमेंटची ॲडिशन केली जाते. करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणजे कोणते करस्पॉन्डिंग एलिमेंटची ॲडिशन पहिल्यामध्ये पहिला 1 + 1 2 2 -3 2 -3 -1 4 + 5 9. हा तुमचा फर्स्ट रो ॲडिशनचा. सेकंड बघा आता -3 + 2 -1 -3 + 2 0 + 0 0 2 + 6 8. सिमिलरली राईट युअर सेल्फ थर्ड रो किती येणार 9 6 + 2 8 7 + 7 14. and which type of matrix is this. हा कुठल्या प्रकारचा मॅट्रिक्स आहे एक्सेप्ट डायगोनल करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर सेम. आणि असं असेल तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणतो माहिती आहे A + A' हा काय आहे सिमेट्रिक आहे. हे तर कंडिशन आहे AIJ = AJI म्हणजे हा काय आहे A + A' ही प्रॉपर्टी आहे. A + A' इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके.
आणि ॲडिशन घेतली, कोणताही मॅट्रिक्स घ्या, कोणताही मॅट्रिक्स, त्याचा ट्रान्सपोज काढा, दिलेला मॅट्रिक्स आणि ट्रान्सपोजची ॲडिशन करा, वी ऑलवेज गेट अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. वन ऑफ द बेस्ट कंडिशन. आणि सबट्रॅक्शन केली तर लेट अस चेक. सबट्रॅक्शन केली तर काय मिळतं, मी फक्त मधलं साईन बदलतो आणि करस्पॉन्डिंग एलिमेंटची जशी ॲडिशन केली तशीच सबट्रॅक्शन करतो. लेट अस चेक व्हॉट हॅपन्स. काय होईल, 1 minus 1, I write here 1 minus 1 0, 2 minus minus 3, 2 minus minus plus 3, 4 minus 5 minus 1. Now minus 3 minus 2 minus 5, 0 minus 0 0, 2 minus 6 minus 4, 5 minus 4 1, 5 minus 4 plus 1, 6 minus 2 plus 4, 7 minus 7 0. बघा सगळे डायगोनल 0 आले. आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर ऑपोजिट साइन. A12 is minus A21, A13 is minus A31, A23 is minus A23. यांचे साइन ऑपोजिट आले, एलिमेंट सेम बट ऑपोजिट साइन. आणि डायगोनल 0 याला काय नाव आहे माहिती आहे ना, इट इज वी कॉल इट ॲज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे ए हा कोणताही मॅट्रिक्स असेल तर ए प्लस ए डॅश इज, ए प्लस स्क्वेअर मॅट्रिक्सच्या बाबतीत म्हणतोय ए प्लस ए डॅश इज सिमेट्रिक, तर ए मायनस ए डॅश इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके. वन मोर कंडिशन, 2 झाल्या. ॲडिशन केली तर सिमेट्रिक मिळतो, सबट्रॅक्शन केली तर स्क्यू सिमेट्रिक मिळतो. ओके. थर्ड प्रॉपर्टी, तिसरी प्रॉपर्टी बघा, हा ए दिलेला मॅट्रिक्स आहे, हा ट्रान्सपोज आहे, याचा पुन्हा ट्रान्सपोज घेतला. कुणाचा, याचा पुन्हा ट्रान्सपोज घेतला तर काय येईल, पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो पहिला कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम, अँड इट इज अगेन A. Transpose of a transpose is a matrix itself. आणि ही तुमची तिसरी प्रॉपर्टी आहे. 3 प्रॉपर्टी बघितल्या मी. पहिली कोणती, ए प्लस ए डॅश, ए प्लस ए ट्रान्सपोज, पहिली प्रॉपर्टी होती. हा काय आहे, सिमेट्रिक आहे. ए प्लस ए डॅश हा काय आहे, सिमेट्रिक आहे. ए मायनस ए डॅश ए ट्रान्सपोज हा काय आहे, स्क्यू सिमेट्रिक आहे. सिमेट्रिक, स्क्यू सिमेट्रिक. आणि ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज इक्वल टू ए इटसेल्फ, ए इटसेल्फ. आणि मग याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे. ओके. सी, त्याच्यावरचं एक्झाम्पल बघा. Using transpose of a matrix, state whether given matrices or given matrix is a symmetric, skew symmetric or neither, means neither symmetric, non-skew symmetric. This is the first matrix. Okay. Let start its answer. Let A equal to given matrix, and therefore what is A transpose? A transpose, first row first column 1 2 minus 5, second row second column 2 minus 3 4, third row third column plainly write down करा and again check. आता जर सिमेट्रिक असेल तर A डॅश इक्वल टू ए येईल, स्क्यू सिमेट्रिक असेल तर A डॅश इक्वल टू डायगोनल 0 येतील. आणि मग आता याचे डायगोनल 0 आहे का, म्हणजे स्क्यू सिमेट्रिक नाही बघा, करस्पॉन्डिंग एलिमेंट सेम आहे एक्सेप्ट डायगोनल. म्हणजेच हा काय आहे, हा कोणता मॅट्रिक्स आहे. अँड देअरफॉर गिव्हन मॅट्रिक्स इज, देअरफॉर गिव्हन मॅट्रिक्स, कारण का ए ट्रान्सपोज इक्वल टू ए इटसेल्फ, गिव्हन मॅट्रिक्स इज
symmetric. Given matrix is symmetric. This is the example of symmetric matrix. A transpose equal to A आला, स्वतःच राहिला, and therefore it is called as a symmetric matrix. One more. This is another example. First row 2 5 1, second row -5 4 6, third row -1 -6 3. We call it as a matrix A. Say second example आहे A म्हणा. Call its transpose and therefore A transpose. A transpose. First row first column, second row second column, third row third column and check. हाच पहिला रो आहे का, याचा नाही. A डॅश इक्वल टू A नाही. ओके, मायनस कॉमन घेतलं तर A डॅश इक्वल टू, पण डायगोनल 0 आहे का, कारण स्क्यू सिमेट्रिक तर नाही. करस्पॉन्डिंग एलिमेंटला अपोजिट साईन आहे, करस्पॉन्डिंग एलिमेंटला अपोजिट साईन आहे, तर याला स्क्यू सिमेट्रिक. पण कधी डायगोनल 0 आले तर. डायगोनल 0 आहे का, नाही. करस्पॉन्डिंग एलिमेंट सेम आहेत का, नाही. सिमेट्रिक नाही आणि डायगोनल 0 नाही. डायगोनल 0 असल्यानंतर पहिली कंडिशन आहे डायगोनल एलिमेंट मस्ट बी 0 अँड करस्पॉन्डिंग एलिमेंट हॅव अपोजिट साईन. अपोजिट साईन आहे पण डायगोनल 0 आहे का, म्हणजेच काय, इट इज नायदर symmetric nor skew symmetric. दोन्ही पण नाही. तो सिमेट्रिक पण नाही आणि स्क्यू सिमेट्रिक पण नाही. जर सिमेट्रिक स्क्यू सिमेट्रिक असेल तर डायगोनल 0 यायलाच पाहिजे. ओके, हा 2 नंबरचा एक्झाम्पल. ओके, आणखी एक एक्झाम्पल आहे बघा. दिस इज थर्ड एक्झाम्पल. सॉल्व युअर सेल्फ आणि आय थिंक इट्स आन्सर इज यस, करेक्ट. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स हा स्क्यू सिमेट्रिकचा एक्झाम्पल आहे. तिन्ही टाईपचे 3 एक्झाम्पल झाले. ओके, याच्यावरचे काही आणखी एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहेत. हा एक्झाम्पल फॉर युअर सेल्फ होमवर्क. सी, दिस इज बेस्ट एक्झाम्पल. इन दिस एक्झाम्पल याच्यात बरेच कन्सेप्ट आहे. मॅट्रिक्स कसा तयार करायचा ते पण दिलेलं आहे. कन्स्ट्रक्ट द मॅट्रिक्स AIJ, अशा प्रकारचे एलिमेंट घ्यायचे. कितीचा पाहिजे, 3x3चा, म्हणजे 3 रो 3 कॉलमचा पाहिजे. आणि एलिमेंट लिहिण्याची मेथड आहे AIJ. कसं लिहायचा, दोघांची वजाबाकी. 3x3चे 3 एलिमेंट. स्टेट वेदर A इज सिमेट्रिक और स्क्यू सिमेट्रिक. मग आता या लँग्वेजमधला 3x3चा मॅट्रिक्स कोणता असतो माहिती आहे ना, इक्वल टू A11 A12 A13, देन A21 A22 A23 A31 A32 A33. हा 3x3चा मॅट्रिक्स आहे. परंतु एलिमेंट कसा लिहायचा, AIJ म्हटल्यावर दोघांची वजाबाकी. मग बघा हा मॅट्रिक्स काय येतो, 1 -1 0 1 -2 -1 1 -3 -2, then 2 -1 1 2 -2 0 2 -3 -1 3 -1 2 3 -2 1 अँड 0. आणि कोणत्या प्रकारचा मॅट्रिक्स आहे हा, का तर आपल्याला डेफिनेशन दिली आहे AIJ इक्वल टू I - J. हा एलिमेंट असतो. मग काढले त्याचे एलिमेंट, सगळे डायगोनल 0 आले. अदर एलिमेंटच्या करस्पॉन्डिंग एलिमेंटचे साईन अपोजिट आले बघा. ऑल AIJ इक्वल टू 0 फॉर I इक्वल टू J आणि इक्वल टू -AJI फॉर I नॉट इक्वल टू J. आणि याचाच अर्थ काय आहे, अँड देअरफॉर A इज, हा जो मॅट्रिक्स आहे हा कसा आहे, स्क्यू सिमेट्रिक आहे. दिस मॅट्रिक्स इज स्क्यू सिमेट्रिक. बघा मॅट्रिक्स तयार करायचं
आणखी एक्झाम्पल आहे, तर हे एक्झाम्पलमध्ये कन्स्ट्रक्शन पण दिलं आणि टाईप पण सांगितलं आहे. तर दिस इज द बेस्ट एक्झाम्पल. ओके ना, सी one more example. Which of the following matrices are singular or non-singular? What is definition? If value of determinant is 0, then it is singular, आणि नॉन झिरो असेल तर नॉन सिंगुलर. मग अगोदर आपण काय करणार, हा मॅट्रिक्स आहे, लेट ए इक्वल टू गिव्हन मॅट्रिक्स, देन टेक्स इट्स डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स A, B, C, P, Q, R, twice A minus P, twice B minus Q, and third element twice C minus R, and let us open it. A into bracket यांचा प्रॉडक्ट, तो कॉलम सोडून द्यायचा, यांचा प्रॉडक्ट, मग Q ने ह्या दोघांनाही गुणा, twice C Q minus Q R गुणलं, मायनस याने याला गुणा, मग आरने याला गुणायचं, ट्वाईस बी आर मायनस क्यू आर, संपला. सेकंड एलिमेंट मायनस बी इंटू ब्रॅकेट, तो कॉलम गेला, याने याला गुणा, मग ट्वाईस सी पी मायनस पी आर, हा पहिला एलिमेंट, मायनस हा रो हा कॉलम गेला, आरने याला गुणा, ट्वाईस ए आर मायनस पी आर, ट्वाईस ए आर मायनस पी आर प्लस सी इंटू ब्रॅकेट. आता थर्ड कॉलम गेला, यांचा गुणाकार, ट्वाईस बी पी मायनस पी क्यू मायनस पीने याला गुणा, ट्वाईस पी बी मायनस पी क्यू आलं, मायनस क्यूने याला गुणा, ट्वाईस ए क्यू मायनस पी क्यू. ओके, ब्रॅकेट आतमध्ये गुणा आणि सगळे ब्रॅकेट ओपन करा. एने मध्ये गुणल्यावर काय होईल, ट्वाईस ए सी क्यू मायनस ए क्यू आर मायनस ट्वाईस ए बी आर, हा मायनस प्लस ए क्यू आर, एम आय करेक्ट, मायनस बीने मध्ये गुणा, ट्वाईस बी सी पी, हा मायनस प्लस बी पी आर, हा मायनस प्लस ट्वाईस ए बी आर, हा मायनस प्लस आणि पुन्हा मायनस पी बी आर. एम आय करेक्ट येत आहे बरोबर, पी बी आर. ओके, इथपर्यंत संपला. आता हा प्लस ट्वाईस बी सी पी मायनस सी पी क्यू मध्ये गुणला, प्लस हा मायनस ट्वाईस ए सी क्यू, हा मायनस पुन्हा प्लस सी पी क्यू. आणि बघा करस्पॉन्डिंग टर्म जात आहेत का, येस जात आहेत. बघा ही टर्म ट्वाईस ए सी क्यू मायनस ट्वाईस ए सी क्यू. ओके, देन ए क्यू आर मायनस ए क्यू आर goes with plus a q r, minus twice a b r goes with plus twice a b r. Okay, b p r this cancel with this, minus c p q cancel with my plus c p q, and similarly twice b c q cancel with minus twice bcq, and therefore your answer is 0, and therefore A is symmetric matrix. आणि म्हणून तुमचा आन्सर काय
ए इज ए इज कसा मॅट्रिक्स आहे, डिटर्मिनंटची किंमत 0 आली आणि म्हणून ए कसा आहे, सिंग्युलर मॅट्रिक्स आहे आणि हे आपलं ॲन्सर आहे. फक्त डिटर्मिनंट घ्यायचा आणि त्याच्यावरनं ॲन्सर काढायचं. ओके, वी स्टॉप हिअर. अदर प्रॉब्लेम्स ऑफ एक्झरसाइज, ही एक्झरसाइज 4.4 वरचे एक्झाम्पल्स तुम्ही बघा. पुढच्या वेळेला आपण पुढचा कन्सेप्ट बघू. ओके, थँक्यू.